नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। धरण उशाला आणि कोरड घशाला, रानसई आदिवासी बांधवांना पाणी टंचाईच्या झळा। उरण तालुक्यातील रानसई या गावात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे। गावालगतच उरण शहर गावांना पाणीपुरवठा करणारा रानसई येथील डोंगर भागात धरण आहे। त्यामुळे धरण उशाला आणि कोरड घशाला अशी गत रानसई ग्रामस्थांची झाली आहे। काही वर्षापासून पेयजल तसेच जलजीवन योजनेचे काम रखडल्याने टंचाईत अधिकच भर पडली आहे। ग्रामस्थांना तलावालगत असलेल्या सार्वजनिक विहिरीवरून पाणी आणावे लागत आहे, तसेच हातपंपावरून पाणी भरावे लागत आहे। गावात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झालेली असतानाही रानसई ग्रामपंचायत संबंधित प्रशासन याकडे लक्ष देत नाही। त्यामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजी पसरली आहे। उरण तालुक्यातील रानसई ग्रामपंचायत हद्दीत खैरकाठी, भुऱ्याची वाडी, मार्गाची वाडी, बंगल्याची वाडी, सागाची वाडी, खोंट्याची वाडी या 6 वाड्यांमध्ये 1400 पर्यंत 100% आदिवासी समाजाची लोकसंख्या आहे। या वाड्यांपैकी 2 वाड्यांमधील महिला वर्ग एकाच हापशीवरून पाणी भरत आहेत। हापशीवर एक हंडा भरण्यासाठी रात्र जागून काढावी लागत आहे। मजुरी करून पोट भरणाऱ्या आदिवासी महिलांना मजुरी सोडून पाणी भरण्यासाठी घरीच थांबावे लागत आहे। भेडसावणारी ही पाण्याची समस्या दूर करण्यासाठी शासनाने अनेक वेळा योजना मंजूर केल्या, परंतु शासनाच्या भ्रष्ट कारभारामुळे सदरच्या योजनांची कामे ही रेंगाळीत पडली आहेत। त्यामुळे रानसई आदिवासी बांधवांची अवस्था ही धरण उशाशी आणि कोरड घशाशी अशीच निर्माण झाली आहे। पावसाळ्यामध्ये वापरण्यासाठी पाणी मिळते, परंतु उन्हाळ्यामध्ये पाण्यासाठी झगडावे लागते। एक हापशी आहे, त्या हापशीवर 2 वाड्या पाणी भरतात। एक हंडा भरायला 15 मिनिटे लागतात। पाण्यासाठी अनेक महिलांना मजुरीला मुकावे लागते। आता 2 दिवसापूर्वी टँकर सुरू झाले आहेत, मात्र तेही पाणी आम्हाला पुरत नाही। तरी शासनाने ठोस उपाययोजना करण्यासाठी पुढाकार घ्यावा। सोमी मंगल्या दोरे, खैरकाठी वाडीतील महिला। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी अनंत नारंगीकरसह तृप्ती भोईर, उरण। बरीच कंडत आली येत आम्हाला पाणी आहे। मावशी, काय आहे तुमच्या पाण्याच्या समस्या? कधीपासून तुम्हाला पाणी येतच नाही? येतच नाही, पाणीच नाही येत आम्हाला। एवढ्या पाळ्या लागल्या, एवढ्या पाळ्या बसल्या। आता टँकर येत आहे म्हणून भांडी एवढी भरतान, अंडा पिंट सगळं। मग तुम्हाला आजपर्यंत नळाची व्यवस्था कधी झालीच नाही का? नाही, पाणीच ना आम्हाला घेटवण्याचा पाणी पाहिजे आम्हाला। हे आयचे पाणी आम्हाला उसने पाणी काही होणार नाही। उसने पाणी नाही आम्हाला जमणारच नाही। कधी तुम्ही व्यवस्था करा। या अगदी भोवते बोरिंग मारल्या, कंच बोरिंगला पाणी नाही, फक्त एकच बोरिंगला आहे थोडा पाणी। मग हा पाण्यासाठी तुम्हाला किती तास घालवावे लागतात? एक दिवस आता आज पाळी लावली तर उद्या तेच टायमाला भेटल, 6 वाजता का 5 वाजता असं होत आहे। 2-3 दिवस जाता पाण्याला आम्हाला, तरी पाणी नाही। भांडणं होता, ही सांगताय माझी बारी, ती सांगताय माझी बारी, भरता नाबली सगळी भांडी आणतो आम्ही 1 तास भराला। तुम्ही काय तर पाठवा।